पण तुला मात्र त्रास नक्कीच देणार, आणि तोही आत्ता. आर या पार. आत्ता बस झालं तुझं जगणं. आत्ता डायरेक्ट तुला मारणार. पण पहिलं मला बघू दे तू लग्न किती थाटामाटात करतोय. तोच थाटमाट आणि तुझी इज्जत सगळी मातीमोल करणार आणि मग तुला मारणार. हा शब्द आहे राजचा. राहिलेले दिवस जग आता. एन्जॉय कर. घे, कारण आता तुला जगायला जास्त मिळणार नाही. तो वेटर मनातच हसत बोलत होता. त्याची नजर अजूनही जुईवर होती. ती अजूनही रडत होती. कदाचित तिला आसपासचं काहीच भान नसावं. त्याला थोडं वाईट वाटलं. मॅडम, तुम्हाला काही हेल्प हवी आहे का? त्याने सॉफ्ट आवाजामध्ये विचारलं आणि जुई भानावर आली. तिने पटकन डोळे पुसले आणि आसपास पाहिलं. एअरपोर्ट कुठे आहे? तिने कोरड्या घशातून कसे बसे शब्द काढून विचारलं. बाहेर टॅक्सी मिळेल, नाहीतर मी टॅक्सी मागू का? त्याने विचारलं. नको, मी जाते. ती सैरभैर होऊन उठली आणि पर्स घेऊन बाहेर पडली. ती जाताच तो टेबलजवळ आला आणि तिथल्या चेअरवर बसला. त्याने त्याच्या डोक्यावरची टोपी टेबलवर ठेवली आणि तिथे पडलेली चिट उचलली. बाप आणि मुलगा दोघे सेम. एक साथ मरणार आहेत, तेही या राजच्या हातून. बस आणखी काही दिवस. राज मागे मान टेकून हसत बडबडला आणि त्यांनी त्याच्या छोट्या मिशीवरून हात फिरवला. सकाळीच त्याला खबर मिळाली होती या हॉटेलमध्ये मिस्टर देसाई आणि जुईच्या नावे रिझर्वेशन केल्याची. तेव्हापासून तो इथे त्यांची वाट बघत होता. खरं तर जेव्हापासून जुई मुंबईमध्ये आलेली तेव्हापासून तो वाट बघत होता. कधी अविनाश आणि जुई एकत्र येऊन त्यांचं प्रेम कबूल करतात, पण ते एकत्र त्याला दिसले तेही जयश्रीचा बर्थडे सेलिब्रेट करताना. आणि आज कळत होतं की ते लग्न पण करणार आहेत. म्हणजे अगोदर त्याला मिळालेली खबर पक्की होती. अविनाश खरंच जुईला कधीच विसरून गेला होता. त्याची चूक झालेली अविनाश आणि जुईबद्दल समजून घेण्यात त्याने एक सुस्कारा सोडला आणि उठून बाहेर पडला त्याच्या दुसऱ्या तयारीसाठी. इकडे जुई अजूनही शॉकमधून बाहेर आलेली नव्हती. ती रस्त्यावर जाऊन उभी होती. एखादी टॅक्सी पकडायची, पण तिला सुधरत नव्हतं. डोळ्यातून अखंड पाणी वाहत होतं. मध्ये काही लोक तिला ढकलून जात होते, पण तिचं लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचं तुटलेलं प्रेम आणि कधीही जोडता येणार नाही असं हृदय होतं. बेटी, ठीक तो हो? आवाजाने तिला बाजूला पाहिलं. एक तृतीयपंथी तिच्याकडे थोड्या केविलवाण्या नजरेने बघत होता. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी करुणा दिसत होती. केव्हापासून तिला कुठेच दिसली नव्हती. तिला पुन्हा एकदा हुंदका फुटला आणि ती तोंडावर हात ठेवून रडायला लागली. अरे क्या हुआ? रो मत, सब ठीक होगा. आज एक किन्नर तेरे को बिना किसी कारण अपना आशीष देती है. जा, तेरी सारी चाहते पूरी हो. तो ओल्या डोळ्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलला. तेवढ्यात तिच्यासमोर टॅक्सी येऊन उभी राहिली. तिने डोळ्यानेच त्याला धन्यवाद दिले आणि गाडीत येऊन बसली. एअरपोर्ट पुसत बोलली. ड्रायव्हरने समोरच्या आरशात पाहिलं आणि गाडी स्टार्ट केली. तिला खिडकीला डोकं टेकून डोळे मिटले. अश्रू अजूनही थांबत नव्हते. त्या अश्रूमध्ये सुद्धा आजपर्यंत त्याच्यासोबत त्याचे क्षण दिसत होते. मनात जुन्या आठवणी उचंबळून येत होत्या आणि त्यामुळे तिला जास्तच हुंदका येत होता. मॅडम, एअरपोर्ट, ड्रायव्हर बोलला. तसं तिने डोळे उघडले आणि पर्समधून जितके पैसे हाताला येतील तेवढे काढून त्या ड्रायव्हरला दिले आणि तशीच बाहेर पडली. या सगळ्यात ती एवढी हरवून बसलेली की तिच्या हातात बॅग वगैरे काहीही नाही हे सुद्धा तिच्या लक्षात नव्हतं. पाठीमागून तो ड्रायव्हर हाका मारत होता, पण ती फक्त पुढे पुढे चालत होती. एक दोन वाहन अगदी तिच्या जवळ येऊन ब्रेक मारून थांबली, तरीही ती मात्र शुद्धीवर येत नव्हती. अरे मरना है क्या? एक कारवाला तिला ओरडत सुद्धा, पण ती चालत जात होती. मॅडम, तुम्ही बॅग वगैरे काहीच आणलं नाही. तुमचा पासपोर्ट पण नाही. कदाचित. चला, मी तुम्हाला तुमच्या हॉटेलकडे जायला टॅक्सी करून देतो. कोणीतरी सूट बूटवाला माणूस तिच्याकडे बघून बोलत होता. कुठेतरी त्याला पाहिलं होतं.
तिने, पण सध्या ती जाणीवीच्या पलीकडे होती. काहीही विचार न करता ती त्याच्या मागोमाग गेली. त्याने येथील एका वेगळ्याच रस्त्याने एअरपोर्ट बाहेर काढलं आणि कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी तो घेऊन गेला. मॅडम, त्या गाडीत जाऊन बसा. त्याने समोरच्या एका पॉश नव्या कोऱ्या गाडीकडे इशारा केला. जुई मान तिरपी करून त्या गाडीकडे पाहिलं आणि काहीही विचार न करता ती त्या गाडीत जाऊन बसली. ती आता रडून रडून एवढी थकली होती की गाडीत बसताच तिने मागे सीटवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. पूर्ण चेहरा सुकला होता, पण अजूनही डोळ्यातून पाणी येत होतं. शरीराचं तापमान पण आता वाढलं होतं. शरीरात अशक्तपणा इतका जाणवत होता की कुठल्याही क्षणी तो खाली कोसळेल असं वाटत होतं. सध्या तरी तिला कुठले तरी वाईट स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं, पण दुःख मात्र जीव घेणं जाणवत होतं. तेवढ्यात कपाळावर एक थंडगार आणि ओळखीचा स्पर्श जाणवला आणि आत्ता मात्र तिने दचकून डोळे उघडले आणि शेजारी पाहिलं. तो तिच्याकडे बघत होता, काळजीने, वेदनेने. आत्ता मात्र तिला स्वप्नातून एकदम खडकन उठल्यासारखं वाटलं आणि तिला जोरात हुंदका फुटला. पण ती काही ॲक्शन करणार त्याच अगोदर त्यांनी पटकन तिला मिठीत घेतलं. जान, डोंट क्राय. तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत बोलला. लिव्ह आय हेट. अविनाश ती त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत होती आणि मिळालेल्या थोड्याशा जागेत त्याच्या छातीवर वार करत होती, पण तो मात्र तिला थोडंसुद्धा दूर जाऊन देत नव्हता. आय एम सो सॉरी जान, प्लीज. तो तिच्या डोक्यावर किस करत विनवणी करत होता. ती मात्र रडत आवेगाने त्याच्यापासून सुटण्यासाठी धडपड करत होती. त्याच्या पाठीवर मिळेल त्या जागी हाताने मारण्याचा प्रयत्न करत होती. तिने त्याच्या मानेवर ओरबाडलं, पण त्याने मात्र तिला सोडलं नाही. बराच वेळ झाल्यानंतर शेवटी ती त्याच्याच मिठीत शांत झाली आणि डोळे मिटले. जान, आय लव्ह यू सो मच. जान, तो हळूवार तिच्या कानात पुटपुटला. त्याचे शब्द ऐकून ती क्षणभर स्तब्ध झाली. हेच तर तिला ऐकायचं होतं. पण दुसऱ्या क्षणी तिला आणखी हुंदका फुटला. तिने आता जास्त जोर देऊन त्याला दूर केलं. प्लीज, आत्ता हे सगळं बंद करा. मला नाही सहन होत. प्लीज. ती हात जोडून रडत बोलली. तिला तिच्यासमोर तुटायचं नव्हतं, पण ती तुटत होती. ती किती हर्ट झालेली हे त्याला कळत होतं आणि तिची ती अवस्था पाहून त्याचं पण काळीज तुटत होतं. ती अजूनही जोडलेल्या हातावर कपाळ ठेवून रडत होती. त्यांनी तिचे दोन्ही हात पकडले आणि त्यावर ओठ टेकवले. तिने थोडं शांत होऊन त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच पाहत होता. आय एम सिरियसली. प्लीज गिव्ह मी सम टाईम. तो अगदी विनवणीच्या स्वरात बोलला, अगदी तिच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यात खोल बघत. आणि त्याची विनवणी इथे तिच्या काळजाला जाऊन भेटली, कारण ती त्याच्यावर खरंच खूप प्रेम करत होती. ती त्याला असं कधीच पाहू शकत नव्हती. ती आत्ता पूर्ण शांत झाली. त्याने तिला जवळ घेऊन तिचा चेहरा उंजळीत पकडला. ती अजूनही अविश्वासाने त्याच्याकडे बघत होती. त्याचा चेहरा एकदम जवळ होता. जान, त्याने हळूवार हाक मारली. तिने होकार दिला. तो ऐकलं? मी आता जे बोललो ते खरं आहे. तो बोलतच होता की तिने त्याला मध्येच तोडलं. तुमचं बोलून झालं असेल तर सोडता का? माझी फ्लाईट मिस होईल, एकातर आवाजात बोलली. त्याला आश्चर्य वाटलं. आज पहिल्यांदा त्याने त्याच्या मनातल्या भावना सांगितल्या होत्या आणि ती एवढं थंड रिप्लाय देते. त्यांनी त्याचे हात मागे घेतले तसं ती हळूवार त्याच्यापासून दूर झाली. तिची नजर खाली होती. चेहरा पूर्ण सुकला होता. त्याला राहवलं नाही. खूप पेन होत होतं. त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. मी तुला काहीतरी कन्व्हिन्स केलं. त्याने तिचे डोळे खांदे पकडून थोडं मोठ्याने सांगितलं, पण हळूवार डोळे वर केले आणि त्याच्याकडे पाहिलं. ते अजूनही पाण्याने डबडबलेली होती. हे सगळं तुमचं नाटक झालं असेल तर प्लीज मला सोडता का? खरंच मला लेट होते, ती अडखत बोलली. अविनाश थोडा चकित झाला. खरंच हे सगळं तिला नाटक वाटतं? पण ती तरी काय करणार? त्यानेच तर कितीतरी वेळा तिचं मन दुखावलं होतं. मग आता ती त्याच्यावर विश्वास कसा ठेवेल? आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. प्लीज, तो बोलला.
सॉरी, पण सध्या मला लेट होतं, ते बोलली. ती तिच्या भावना लपवण्याचा असफल प्रयत्न करत होती, पण तिचे डोळे सगळं काही सांगून जात होते. मी जाईन इथून हॉटेलमध्ये. तुम्ही प्लीज दरवाजा उघडता का? तिने त्याला पुन्हा नजर टाळत विचारलं. नाही, तुला माझं ऐकावं लागेल, तो बोलला आणि त्याने ड्रायव्हरला इशारा केला तसं गाडी स्टार्ट केली. हे बघा, मला जाऊ द्या. मला पुन्हा एकदा धोका नाही खायचा, प्लीज, ती रडक्या आवाजात बोलली आणि तिच्याकडे लक्ष दिलं नाही. अविनाश सर, मी तुमच्या पाया पडते, प्लीज मला जाऊ द्या, ती ओठ काढून बोलली. तुझी जागा माझ्या हृदयात आहे, असं बोलून तो स्वतःचा आणि माझासुद्धा डिसरिस्पेक्ट करत आहेस, तो बोलला. प्लीज, यावेळेस धोका खाल्ला तर मरून जाईल. बोलता बोलता तिचा हुंदका फुटला आणि तिचे शब्द ऐकून त्याचे पण डोळे पाणवले. त्यांनी लगेच पुन्हा एकदा तिला मिठीत घेतलं, पण तिने मात्र तिचे हात मोकळेच सोडले. जान, सॉरी, प्लीज, हे सगळं बोलून तू माझा जीव घेते आहेस. मी तुला सगळं सांगतो, प्लीज मला एक चान्स दे, तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलला. लवकर बोला, मला जायचं आहे, ती बोलली आणि आत्ता मात्र त्याला राग आला. कुठे जाणार नाही तू, तोपर्यंत माझी इच्छा होत नाही. डू यू अंडरस्टँड? तो रागात ओरडला आणि तिच्यापासून बाजूला होऊन सरळ बसला. सनकी सायको हिटलर, काहीच बदल नाही. तिने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिलं. मला इतक्या शिव्या पण नको घालू, मी इतका वाईट नाही आहे, तो तिच्याकडे न पाहताच बोलला आणि ती थोडं चमकली. ती पूर्ण शुद्धीत आलेली. तिला पण ऐकायचं होतं नक्की त्याला काय सांगायचं आहे, पण तरीही आतल्या आत कुठेतरी मग घाबरत होतो पुन्हा दुखावू नये म्हणून. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका छोट्याशा हॉटेलजवळ येऊन थांबली. हा हॉटेलचा मागचा भाग वाटत होता. वेअर इट? अविनाश एक्स कार्पेटला देत बोलला. ती एकदम गोंधळून गेली. मी नाही जाणार, ती बोलली. त्याने तीच पद्धत जबरदस्ती तिच्या डोक्यावर टाकला आणि गळ्याभोवती गुंडाळला. ती थोडं रागातच त्याला बघत होती. मग त्याने त्याच्या जॅकेटची होळी डोक्यावर घेतली आणि दरवाजा ओपन केला. ती आज पहिल्यांदा अविनाशला असं होडी टाईप जॅकेटमध्ये बघत होती. लेट्स गो, तो तिचा हात पकडून बोलला. कुठे नेत आहे मला? ती त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली. शट अप, डोंट अँग्री मी. माझ्यासोबत नाही आली तर तुला उचलून घेऊन जाईल, तो तिचा हात ओढत बोलला. आता मात्र ती त्याच्यासोबतच चालू लागली. हात सोडा, मी येते, ती हात झटकत बोलली, पण त्याने त्याची पकड घट्ट केली. ही कसली जबरदस्ती आहे? ती सर्किट कुठला? तिने एका हाताने चेहरा पुसला आणि त्याच्याबरोबर चालण्याचा नाही, पाळण्याचा प्रयत्न करू लागली. तिला काहीच कळत नव्हतं, तरीही ती त्याच्या मागोमाग त्या हॉटेलमध्ये गेली. तिला थोडं विचित्र वाटत होतं, कारण तो तिला हॉटेलच्या मागच्या बाजूने अगदी इमर्जन्सी एक्झिटमधून घेऊन गेला, पण तिने त्याला प्रश्न विचारला नाही. थोडा विश्वास अजूनही तिचा त्याच्यावर होता. सर, तुम्ही मला इथं का घेऊन आला? तिने रूमकडे बघत थोडं रागात विचारलं. एखाद्या पॉश 1 BHK फ्लॅटसारखी फिरून प्रशस्त होती. हनीमूनसाठी आणलं आहे. आर यू रेडी? तो दरवाजा लॉक करत मुद्दामहून बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून तिच्या पोटात गोळा आला. काय बोलताय तुम्ही? ती रागात त्याच्याकडे बघून बोलत होती. रिलॅक्स, त्याने सोफ्याकडे इशारा केला. तिने मनातच सुटकेचा निश्वास सोडला. त्या एका क्षणात तिचे हार्टबीट्स वाढले आणि तिला ते आत्ताच जाणवत होते. ती सोफ्यावर जाऊन बसली. तो पण तिच्या शेजारी सोफ्यावर बसला, तिच्याकडे तोंड करून. जान, सगळ्यात पहिलं मला तुला कन्फ्यूज करायचं आहे, तो तिचा हात हातात घेत बोलला. त्याच्या अशा आश्वासक स्पर्शाने शहारून गेली. थोड्या वेळापूर्वी घाबरलेल्या मन आता शांत झालं आणि तिच्या लांब उसळ बोटात बोटं गुंफली. असं तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं. तो तिच्या डोळ्यात बघत होता, अगदी एकटक, आणि त्याला तसं पाहून का कोणास ठाऊक, पण तिचे डोळे पाण्याने भरले, कारण गेले कित्येक महिने ती याच स्पर्शासाठी तरसत होती. त्यांनी असंच आपल्या बोटात बोट
घातलं आपल्या डोळ्यात पाहू असं कितीतरी वेळा तिला वाटायचं. पण ते फक्त स्वप्नात होत होतं म्हणून हे पण स्वप्न असू नये अशी ती मनोमन प्रार्थना करत होती. तेवढ्यात त्याने दुसऱ्या हाताने तिचा हात घट्ट पकडला. तसं ती भानावर आली. जान, तुला माहीत आहे मी कसा होतो? अगदी हार्टलेस. कधीच कोणत्या मुलीला मी माझ्या हार्टमध्ये जागा दिली नव्हती. स्टेटस बघून मी माझ्या गर्लफ्रेंड बनवत होतो. प्रेम, लग्न या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फक्त एक एंटरटेनमेंट होते. अविनाश बोलला आणि जुईने त्याच्याकडे थोडं नाराज होऊन पाहिलं. जान, असं नको पाहू. माझ्या लाईफमध्ये असं काही झालेलं की ह्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास उडाला. त्यामुळे मी तसा होतो. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळंच बदललं. मला स्वतःला खूप प्रिसिट केलं. पण शेवटी जे व्हायचं ते झालं. मी तुला लाईक करू लागलो. कितीही नाही म्हटलं तरी मन तुझ्याकडे ओढ घेऊ लागले. कधी कोणाचे वाटलं नसेल एवढी केअर तुझी वाटू लागली. आयुष्यात पहिल्यांदा फॅमिली सोडून कुठल्या तरी मुलीच्या डोळ्यात पाणी बघून मी हार्ट फील करू लागलो. आणि ती मुलगी तू आहेस. तो अगदी मनापासून बोलत होता. पण अजूनही त्याच्या तोंडातला लाईक हा शब्द होता. तुम्ही मला लाईक करता का? तिने अडखळत विचारलं. या प्रश्नाचे उत्तर तिला ऐकायचं होतं आणि ऐकायचं नव्हतं पण. कारण जर उत्तर हो असेल तर पुन्हा एकदा ते हार्ट होणार होती आणि जर उत्तर वेगळे असेल तर ती माहिती नाही काय. पण तिलाच नर्वस वाटत होतं. श्वास रोखून ती त्याच्या उत्तराची वाट बघत होती. तो तिच्याकडे बघत, जान, टेल मी वन थिंग. व्हॉट डू यू फील अबाउट मी? त्यांनी तिलाच विचारलं. तिने एक आवंडा गेलेला कारण त्याच्याबद्दलच्या फिलिंग एक्सप्रेस करणार तिला तरी जमणार नव्हतं. कारण त्या फिलिंग खूप स्पेशल होत्या. सर, मी तुम्हाला विचारलं तर तुम्हीच उत्तर द्या, ती बोलली. सगळ्यात पहिलं तर डोंट कॉल मी सर, जस्ट कॉल मी अविनाश, तो बोलला. तिने काहीच उत्तर दिले नाही. त्याला असं त्याच्या नावाने बोलणं तिला शक्य होणार नाही. तिने त्याच्या हातातून हात सोडून घेतला आणि व्यवस्थित बसली. आता मात्र तो उठला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून आणि तिचे दोन्ही हात पुन्हा हातात घेतले. जान, आता मी जे सांगेल त्याचा अर्थ मला सांगशील? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. ते मी खाली त्याच्याकडे बघून मानेनेच होकार दिला. जान, मी ते तुझ्यापेक्षा जास्त फील करतो. जेव्हा जेव्हा तू रडतेस तेव्हा तेव्हा मला माझ्या हार्टमध्ये कोणीतरी मारल्यासारखं वाटतं. जेव्हा जेव्हा तू कुठे बाहेर असते, तुझ्याशी कॉन्टॅक्ट करता येत नाही, तुझ्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही, तेव्हा तेव्हा मी रेस्टलेस होतो. अगदी माझं स्वतःचं आयुष्य हरवलेलीची फिलिंग येते. गेल्या 8 महिन्यात एक दिवस गेला नसेल की मी तुला पाहिलं नसेल. तुला पण माहिती पण नाही. पण हो, मी तुला रोज बघत होतो. काय करते? खुश आहे का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? तू ऑफिसला गेल्यानंतर घरी येईपर्यंत मला तुझी काळजी लागलेली असायची. तुझ्या प्रत्येक दिवसाची खबर मी इथे बसून घेत होतो राहुलकडून, बिकॉज त्याशिवाय मला चैन पडत नव्हतं. तू फक्त खुश असावी असं मला वाटतं. पण त्याच वेळी मी तुला दुसऱ्या कोणासोबत पाहूही शकत नाही. आणि जेव्हा असं काही पाहतो तेव्हा मला खूप जास्त राग येतो. तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार हे सगळ्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतं. मी फक्त एका मिनिटात मी पूर्ण जग विसरून जातो. नाही, ॲक्च्युली माझं जगच तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्यापाशी येऊन संपत आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तिला विचारलं आणि ती पूर्णपणे ब्लँक झाली. कारण आज तो पहिल्यांदा एवढं सगळं बोलत होता, व्यक्त होत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या भावना सांगू शकत नाही त्यासुद्धा त्यांनी अगदी योग्य शब्दात व्यक्त केल्या होत्या. तेही इतक्या छान प्रकारे. ती शॉकमध्ये गेली होती. भलेही त्यांनी 3 शब्दात बोलले नव्हते, पण आता तो जे बोलला होता ते त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रभावी होतं. त्याच्या खऱ्या भावना होत्या ज्या तिला तो स्वतः सांगत होता, बोलून दाखवत होता. आणि हे फक्त लाईक नाही तर तिला कधीच कळत होतं तिच्या डोळ्यातून
पाणी वाहू लागलं होतं, तेही अगदी स्पीडमध्ये. जान, काय झालं? तू का रडते? त्याने टेन्शनमध्ये विचारलं. न कळत त्याची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली. तिने नाक ओढत नकारार्थी मान हलवली आणि थोडंसं सैल त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिचे हात सोडले आणि पुढे होऊन तिच्या कमरेला मिठी मारत आणि स्वतः डोकं तिच्या मांडीवर ठेवलं. तसं ती एकदम ताठ झाली आणि डोळे पुसून त्याच्या केसात हात घातला. सॉरी, मला माहीत नाही प्रपोज कसं करतात. मी पाहिलं आहे मूव्हीजमध्ये वगैरे, पण सध्या ते सगळं पॉसिबल नाही. सगळं अचानक घडलं, सो प्लीज अंडरस्टँड. मी तो बोलला. ती काहीच बोलली नाही, फक्त केसातून हात फिरवत होती, अगदी प्रेमाने. तसंही तिला मूव्हीवाले दिखाऊ प्रपोज कधीच नको होतं. तिला तर फक्त त्याच्याकडून हे 3 शब्द ऐकायचे होते आणि आत्ता बोलले ती शब्द बोलला नव्हता, पण त्याने त्याच्या फिलिंग सांगितल्या होत्या. त्यामुळे ती मनातच खुश झालेली. त्या खुशीत सुद्धा अजूनही तिच्या मनात बरेच प्रश्न होते. पण का, कोणास ठाऊक? आज मन शांत झालेलं आणि त्याला काहीच विचारावं वाटत नव्हतं, कारण तिच्या तोंडून त्याच्या भावना ऐकून ती तृप्त झाली. कधीपासून याचीच तर वाट बघत होती. जान, आणखी परत सांगायचं आहे तर पहिले तू काहीतरी खाऊन घे, तो उठत बोलला. त्याला माहीत होतं ती अजून जेवली नाही. तिने मानेनेच होकार दिला आणि त्यांचा दरवाजा वाजला. दोघांनी त्या दिशेला पाहिलं तर राहुल हातात पिशव्या घेऊन हजर होता. चला, फ्रेश व्हा दोघे पण. खूप रडला आहात, राहुल हसत बोलला. त्याला तिथे पाहून जुई थोडी चकित झाली. गो फास्ट. तिला तिथेच पाहून राहुल पुन्हा ओरडला. मग ती लगेच फ्रेश व्हायला गेली. फ्रेश झाल्यावर तिने पण डिनरसाठी बसली. मी चालेल ना इथं बसलो तर? ख्वाब में हड्डी नाही ना होणार? राहुलने डोळे मिचकावत विचारले. जुईने हसून नकारार्थी मान हलवली. ते पण जेवण करू लागले. जेवताना जुईच्या मनात बरेच प्रश्न थैमान घालत होते. अविनाश जर तिच्यावर प्रेम आहे तर मग तो जयश्रीसोबत का लग्न करताय? आणि आजपर्यंत त्यानं हे सगळं कन्फ्यूज का नाही केलं? विचार आणि तिला स्वस्थ होत होते. खाऊन घे, तुझ्या प्रश्नाला मी नक्कीच उत्तर देणार आहे. अविनाशचा आवाज आला आणि ती भानावर आली. त्यांनी कदाचित तिच्या चेहऱ्याचे भाग अचूक टिपले होते. चलो, मी जातो पुढच्या तयारीला. तुम्ही एन्जॉय करा. जेवण होताच राहुलने डोळे मिचकावत बोलला आणि बाहेर निघून गेला. जुईचे गाल क्षणात लाल झाले. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याने तिला मिठीत घेतलं. तिने डोळे मिटले आणि यावेळी त्याच्या पाठीवर हात ठेवले. त्याच्या ओठांवर हलकत स्माईल पसरलं. जान, मी माझं प्रेम अगोदर का नाही सांगितलं? तुला इग्नोर का केलं? या सगळ्याचं तुला उत्तरं हवीत ना? त्याने विचारलं. तिने डोळे न उघडताच हुंकार दिला. त्या व्यक्तीला बाजूला केलं आणि सोफ्यावर बसवलं. तो पण तिच्या शेजारी बसला. आता मात्र त्यांनी तिला सगळं सांगितलं. अगदी राजचं खरं रूप आल्यापासून आत्तापर्यंतचं सगळं ऐकून सुन्न झाले. कारण कार्तिकीने आत्महत्या राजमुळे केली होती, ते तर तिला माहीत होतं. पण बाकी सगळं तिला आत्ताच माहीत पडत होतं. त्याने तुला एकदा त्रास द्यायचा प्रयत्न केला होता आणि जे कार्तिकीच्या बाबतीत झालं ते तुझ्या बाबतीत मला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मी तुला माझ्यापासून मुद्दाम दूर केलं, कारण त्याला शंका होती की माझं तुझ्यावर प्रेम करू लागलोय आणि त्याचा नेक्स्ट टार्गेट तू होतीस. म्हणून मनात नसताना मी हे सगळं केलं. आय एम सो सॉरी. जान, तो बोलला. मग आता का सगळं खरं खरं सांगितलं? अगोदर सांगायचं मला, कमी त्रास झाला असता. ते तोंड बारीक करून बोलली. तुला सांगितलं असतं तर तू माझ्यापासून दूर गेली नसती, म्हणून नाही सांगितलं. आणि आत्ता सांगितलं कारण माझ्या लग्नाबद्दल जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला खूप त्रास होईल हे मला माहीत होतं. आणि जेव्हा मला कळलं की तुला डॅडी कडून त्याबद्दल कळलं तेव्हाच मग मी धावत तुझ्याकडे आलो. पण अगोदर तर दिलं ते लटक्या रागात पडली. गेल्या 8 महिन्यातला त्रास साठवून नकळत तिचे डोळे पाणवले. जान, आय सेड सॉरी.
तो बोलला, इट्स ओके सर. ती बोलली, ओ गॉड जान, कॉल मी अविनाश. तो थोडा हसत बोलला, ती लगेच शक्य नाही. ती पण हसून बोलली. तिच्या चेहऱ्यावरची थोडीशी स्माईल पण त्याला सुखावून घेईल, पण ते हास्य निखळ नव्हतं. अजूनही तिच्या मनात काहीतरी होतं आणि त्याला ते लगेच जाणवलं. त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं. तिने पण त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तुला काहीतरी विचारायचं आहे, त्याने विचारलं. तुम्ही खरंच लग्न करत आहात? तिने अडखळत विचारलं आणि तिचा ओलसर झालेला आवाज त्याने लगेच ओळखला. जान, मी या लाईफमध्ये तरी तुझ्याशिवाय इतर कोणाचीच लग्न करणार नाही. आय प्रॉमिस. मी तुला माझ्यापासून दूर केलं होतं ते राजसाठी, तुला काही त्रास होऊ नये म्हणून, आणि आता मी जे काही करतोय ते फक्त आणि फक्त आपल्या फ्युचरसाठी, राईट? त्याने तिच्या डोक्यावर किस करत विचारलं. तिने होकार दिला. नाव फीलिंग बेटर? त्याने विचारलं. तिने त्याच्या कमरेला मिठी मारली. तो गालात हसला आणि तिच्या डोक्यावर हनुवटी ठेवली. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.